होता कोपरखैरण्यामध्ये, त्यामुळे मग आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आणि इथे पोहोचल्याच्यानंतर बघितलं तर 8x8चा स्टेज होता. त्यामुळे मग आम्ही हिशोब लावत होतो कशाप्रकारे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे, कारण की स्टेज बऱ्यापैकी छोटा होता. त्यामुळे मग आम्ही डेकोरेशन थोडंसं चेंज केलं. त्यांचे बलूनचे कलर आधीच फिक्स होते की आपल्याला हेच बलूनचे कलर यूज करायचे आहेत. मग त्या हिशोबाने मग आम्ही डेकोरेशन प्रिन्सेस थीमचं करायचं इथे ठरवलं आणि लागलो कामाच्या मागे. मग इथे गप्पा गोष्टी आणि कोल्ड्रिंक पीत आमचं डेकोरेशन कधी झालं कळालंच नाही. मग डेकोरेशन झाल्याच्या नंतर आम्ही गेलो जरासं खादडायला आणि इथे आल्यानंतर मॅडमने आमच्या मोमोज खाल्ले आणि परत आले आमच्याकडे इकडे सँडविच मागायला. मग इथे नाश्ता पाणी करून झाल्याच्यानंतर आम्ही इथे पुन्हा आलो लोकेशनवरती आणि इथे जास्त काही नव्हतं, DJ होता, साऊंड आणि प्लस आपला मॅजिक शो होता. रस्ता पूर्ण रिकामा असल्या कारणाने आम्ही इकडे जेवत बसलो नाही, फटाफट पॅकअप केलं आणि निघालो घरी. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.